विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचा भूगोल याविषयी काही प्रश्नांची माहिती घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतीय पर्वत क्षेत्रामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते? भारतीय पर्वत क्षेत्रामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 K2 हे सर्वात उंच शिखर आहे. भारतीय पर्वत क्षेत्रामध्ये K2 हे सर्वात उंच शिखर आहे आणि या शिखराची उंची आहे 8,611 मीटर. 8,611 मीटर एवढे उंच आणि 28,251 फूट एवढी या शिखराची उंची आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र आढळत असते. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश बंगालमधील कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश बंगालमधील कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश बंगालमधील सर्वात मोठा आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, हिमालयांच्या रांगांपैकी खासी, गारो व जयंती या टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात मोडतात? हिमालयाच्या रांगांपैकी खासी, गारो व जयंती या टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात मोडतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मेघालय या राज्यामध्ये खासी, गारो व जयंती या टेकड्या मोडत असतात. प्रश्न क्रमांक 5 आहे, आकारमानाबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? आकारमानाबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे राज्य आकारमानाबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. राजस्थान हे राज्य. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लांबी असलेल्या रेलगाडीचे नाव काय? भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लांबी असलेल्या रेलगाडीचे नाव काय? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शेषनाग हे भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक लांबी असलेल्या रेलगाडीचे नाव आहे. शेषनाग. शेषनाग हे सर्वात लांब असलेल्या रेल्वेगाडीचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. प्रश्न क्रमांक 8 आहे, दख्खन पठाराची उंची किती मीटरच्या दरम्यान आहे? दख्खन पठाराची उंची किती मीटरच्या दरम्यान आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 300 ते 900 मीटरच्या दरम्यान दख्खन पठाराची उंची आहे. 300 ते 900 दरम्यान दख्खन पठाराची उंची आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोकणचे उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कितीपर्यंत निश्चित केलेली आहे? कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कितीपर्यंत निश्चित केलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत कोकणची उत्तर व दक्षिण सीमा निश्चित केलेली आहे. दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारताच्या मुख्य भूमीच्या
तट रेखेची लांबी किती आहे? भारताच्या मुख्य भूमीच्या तटरेखेची लांबी किती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 6100 किमी एवढी लांबी भारताच्या मुख्य भूमीच्या तटरेखेची आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, सिंधू नदी भारतात प्रथम कोणत्या राज्यात प्रवेश करते? सिंधू नदी भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात प्रवेश करते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जम्मू काश्मीर या राज्यात सिंधू नदी प्रथम प्रवेश करत असते. लडाख येथील जम्मू काश्मीर या राज्यात. प्रश्न क्रमांक 12 आहे, दख्खनचे पठार कोणत्या प्रकारचे आहे? दख्खनचे पठार कोणत्या प्रकारचे आहे? तर उत्तर आहे ज्वालामुखीजन्य या प्रकारचे दख्खनचे पठार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ओडिशा या राज्यात चिल्का सरोवर आहे. ओडिशा या राज्यात चिल्का सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे? दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मांडवी या नदीवर दूधसागर धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील सर्वाधिक तांदूळ उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते? भारतातील सर्वाधिक तांदूळ उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतातील सर्वाधिक तांदळाचे उत्पादन केले जात असते. प्रश्न क्रमांक 16 आहे, सह्याद्री पर्वत यांना आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वत याला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पश्चिम घाट या नावानेही सह्याद्री पर्वतला ओळखले जात असते. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे? भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तारापूर. महाराष्ट्रातील तारापूर येथे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, थार वाळवंट मुख्यतः कोणत्या राज्यात आहे? थार वाळवंट मुख्यतः कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राजस्थान या राज्यामध्ये थार वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतातील सर्वात मोठे मीठ सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे मीठ सरोवर कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सांभर हे भारतातील सर्वात मोठे मीठ सरोवर आहे. सांभर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, नर्मदा नदी कोणत्या प्रकारची नदी आहे? नर्मदा नदी ही कोणत्या प्रकारची नदी आहे? तर उत्तर आहे द्विकल्पीय या प्रकारची नर्मदा नदी आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, सातपुडा पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? सातपुडा पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यामध्ये सातपुडा पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मौसिनराम हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. मौसिनराम. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतातील धनसंपत्तीचे धान्यगार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? भारतातील धनसंपत्तीचे धान्यगार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते?
तर उत्तर आहे पंजाब या राज्याला भारतातील धनसंपत्तीचे धान्यागार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24 आहे, अरण्य संसाधन सर्वाधिक प्रमाणात कोणत्या राज्यात आहे? अरण्य संसाधन सर्वाधिक प्रमाणात कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या राज्यामध्ये अरण्य संसाधन सर्वाधिक प्रमाणात आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतातील सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या राज्याची आहे? भारतातील सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या राज्याची आहे? तर उत्तर आहे गुजरात या राज्याची भारतातील सर्वात लांब किनारपट्टी आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ऊस या पिकासाठी काळी माती प्रामुख्याने उपयुक्त असते. ऊसासाठी काळी माती उपयुक्त ठरते. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारतातील सर्वात मोठा डेल्टा कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा डेल्टा कोणता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुंदरबन डेल्टा हा भारतातील सर्वात मोठा डेल्टा आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, खालीलपैकी कोणत्या वाऱ्यांना डॉक्टर वारे असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या वाऱ्यांना डॉक्टर वारे असे म्हणतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 खारे व मतलई वारे यांना डॉक्टर वारे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतात सर्वप्रथम महानगरपालिका कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? भारतात सर्वप्रथम महानगरपालिका कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मद्रास या ठिकाणी भारतातील सर्वप्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, DRDOचे मुख्यालय खालीलपैकी कोणते आहे? DRDOचे मुख्यालय खालीलपैकी कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली हे DRDOचे मुख्यालय आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.